आज की रोटी ही सदस्य मुक्ती गेले येशू ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आजची दिनांक 19 मार्च 2024 गुरुवार. प्रेमात राहा. जसा पित्याने माझ्यावर प्रेम केले तसेच मीही तुमच्यावर प्रेम केले आहे. माझ्या प्रेमात राहा. जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या तर तुम्ही माझ्या प्रेमात राहाल, जसा मी माझ्या पित्याचे आज्ञा पाळल्या आणि त्यांच्या प्रेमात राहतो. योगान 15:9 आणि 10 वचन. आत्म्याची फलांमध्ये सर्वात मोठे फल म्हणजे प्रेम. आत्म्याची फलांची यादी प्रेमाने सुरू होते. गलतीकर 5:22 वचन. हे शुद्ध आणि पवित्र प्रेम येशू ख्रिस्तामध्ये पूर्णपणे दिसते. क्रूसावर स्वतःला अर्पण करून त्याने जगावर इतके महान प्रेम केले. योगान 3:16 वचन. म्हणून या दैवी प्रेमात राहा. येशू ख्रिस्ताचे प्रेम त्या गम्य प्रेम आहे. जो कोणी त्यांच्याकडे येते त्याला तो कधी नकारत नाही. हे ते प्रेम आहे जे तुमच्या मागे धावत आले, ज्याने तुम्हाला चिखलातून उचलले आणि शेवटपर्यंत तुमच्यावर प्रेम करते. बायबल म्हणते, असा निराश करत नाही, कारण देवाचे प्रेम आपल्या अंतःकरणात ओतले गेले आहे त्या पवित्र आत्म्याद्वारे जो आपल्याला दिला गेला आहे. रोमकार 5:5 वचन. प्रेमाशिवाय आत्म्याची देणगी काहीच उपयोगाची नाही. प्रेषित पौल म्हणतो, जर मी मनुष्याची आणि देवदूतांची भाषा बोललो पण माझ्यात प्रेम नसेल तर मी वाजणारे पितळ किंवा जळणारा झांझा झालो आहे. आणि जर मला भविष्यवाणीची देणगी असेल, सर्व गुपिते व सर्व ज्ञान समजत असेल आणि पर्वत कलविण्या एवढ्या विश्वास असेल पण प्रेम नसेल तर मी काहीच नाही. पहिली कोरिंथियर 13:1 आणि 2 वचन. म्हणून प्रेमात राहा. प्रेमाशिवाय सेवा म्हणजे रिकाम्य दिखावा आहे. प्रेमाशिवाय हृदय म्हणजे उजाड हृदय आहे. शेवटची काळात अधर्म वाढल्यामुळे अनेकांचे प्रेम दंड होईल. मॅथ्यू 24:12 वचन. तुमचे प्रेम दंड होऊ देऊ नका किंवा कमी होऊ देऊ नका. तुमच्यातील दैवी प्रेमाची आग सतत प्रज्वलित ठेवा. प्रेम मृत्यूप्रेमाने सामर्थ्यवान आहे. मस्तर दडग्याप्रमाणे कठोर आहे. त्यांचे ज्वाला अग्नीच्या ज्वाला आहेत. अतिशय प्रखर ज्वाला. अनेक पाणी प्रेम भिजवू शकत नाही आणि पुरीही ते बुडवू शकत नाही. कोणी जर आपल्या घरातील सर्व संबंधी प्रेमासाठी देऊ करेल तरी त्यांचे पूर्ण तिरस्कार केला जाईल. श्रेष्ठ गीत 8:6 आणि 7 वचन. येशूने स्वतः प्रेमाची व्याख्या केली. परिपूर्ण प्रेम आपल्याला त्यांच्यामध्ये दिसते. शास्त्र म्हणते, पण देव आपले प्रेम आपल्यावर असे दाखवितो की आपण अजून पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. रोमकर 5:8 वचन. प्रभू येशूच्या प्रेमळ नजरेत, त्यांचे शब्दात, त्यांचे कृतीत आणि त्यांचे शिकवणीत आपल्याला प्रेम दिसते. कल्वरीची क्रूसावरून वाहिलेल्या प्रेमाचे महान प्रवाहाने आपले अंतःकरणे जिंकून घेतली आहेत. देवाचे प्रिय लेकरा, प्रेमात राहा. अधिक चिंतनासाठी वचन. यात देवाचे प्रेम आपल्यावर प्रकट झाले की देवाने आपला एकुलता एक पुत्र जगात पाठविला, जेणेकरून आपण त्यांच्याद्वारे जगावे. पहिली योगान 4:9 वचन. आजचे बायबल वाचन. सकाळ यहोशुआ 1 अध्याय, 2 अध्याय, 3 अध्याय. संध्याकाळ मार्क 16 अध्याय. धन्यवाद.